हाय, कशा आहेत सर्वजण? मजेत ना? मी सारिकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। काल होती तिसरी माळ आणि आम्ही तिसऱ्या माळेला बघा पिंपरीमध्ये वैष्णव देवी आहे पुण्यातल्या, तिथे गेलो होतो दर्शनाला। त्याचबरोबर आकुर्डीमध्ये ही वैष्णव मातेचं मंदिर आहे, तेही खूप सुंदर आहे, तिथं पण गेलो। त्याचबरोबर तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, तिथे पण गेलो होतो। आम्ही सर्व महिला मिळून दर्शनासाठी गेलो होतो। बघा आमच्यापासून 8 ते 10 किलोमीटर वैष्णवी देवी आहे, तिथं सगळ्यात पहिल्या गेलो आणि तिथलं दर्शन घेऊन मग आकुर्डीच्या मंदिरात गेलेलो। तर काल तिसरी माळ होती, त्याच्यामुळे फार अशी गर्दी नव्हती, तर आम्हाला तिथं पटकन दर्शन झालं म्हणून आम्ही तिथलं दर्शन घेऊन पुढं पण गेलो। चला, तर जेवढा मला व्हिडिओ घेता येईल तेवढा मी घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की केलेला आहे। जर ह्या एरियातले कोण असतील तर ते नक्कीच तिथं जाऊन आलेले असतील आणि जर कोणाला यायचं असेल तरीही या। खूप छान असं वैष्णव मातेचं मंदिर आहे हे पिंपरीमधलं आणि आकुर्डीमधलं पण। चला, तर तसाही मला व्हिडिओ टाकायला लेट झालं होतं, पण मी म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिली इथली कोण असेल तर त्यांना माहिती आहे, पण बाहेरच्या असतील ज्यांना कोणाला वैष्णवी मातेचं दर्शन घ्यायला यायचं असेल त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। बघा खूप अशी गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आमचं दर्शन खूप फास्ट झालं। हे पहा, हे गेट दिसतंय ना, त्याच्या आतमधून जाऊन दर्शन घ्यायचं आहे। तर आम्ही एवढ्या लांब होतो, एक 10 ते 12 लाईन होत्या, त्यातून पुढं जायचं होतं आणि वैष्णवी मातेला गेलतो आणि तिथं पट्ट्या घेतल्या होत्या जय माता दीच्या, त्या बांधल्या होत्या। बघा आतमध्ये खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे हे मंदिर। तर आता इथं जे काम चालू होतं त्याच्यामुळे ह्याच्यात पाणी नव्हतं, नाहीतर त्याच्यामध्ये पाणी असतं। बघा आतमधून पण लाईन आहे, अशी गुहा आहे, गुहेतून आतमध्ये गेल्यानंतर वैष्णवी माता आतमध्ये गेल्यानंतर वैष्णवी मातेचं दर्शन होतं। गुहेतून आत जायचं, खूप म्हणजे खूप छान अशी ही जागा आहे पाहण्यासारखं आणि मन एकदम प्रसन्न होऊन जातं इथं गेल्यानंतर। तर बघा ह्या दगडावरती असे पैसे टाकतात, ते म्हणतात की ज्याची हे असेल त्याचे पैसे त्या दगडावरतीच बसतात, खाली पडत नाहीत असो, पण प्रत्येकाची एक श्रद्धा असते, त्याप्रमाणे आहे ते। तर मी पाठीमागचाही आवाज कट केलेला नाही, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा। खूप छान मंदिर आहे, इथलं मंदिरातलं दर्शन घेऊन आकुर्डीला गेलो, तेही मंदिर तुम्हाला दाखवते। त्याचबरोबर इथे छान असं गणपतीचं मंदिर होतं, तिथलंही दर्शन घेतलं, तेही या व्हिडिओमध्ये आहे, कंटिन्यू पहा। तिनं शाबूस तांदूळ खाल्ला नसल्यामुळे तिच्या काहीच लक्षात नाही। चल की थोडं थोडं चालत, चल तिथून बाहेर जायचं आपल्याला, रस्ता तिकडून नाही, इकडून रस्ता आहे। मंदिर बघ केवढा, मंदिर त्याच्या कानात सांगायचं सुकाट करून छोटस आहे पण छान आहे ना मंदिर।
चला तर आता आपण वैष्णवी मातेचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर ह्या गणपती बाप्पाचंही दर्शन घेतलेलं आहे. खूप सुंदर असं हे मंदिर होतं गणपतीचं, तिथंच जवळ आहे. जे कोणी गेले नसतील त्यांना जायचंय, त्यांनी जाऊन नक्की या. आता इथलं तर झालं, आता आम्ही रिक्षा करून गेलेलो आकुर्डीच्या वैष्णवी देवी मातेला. खूप सुंदर असं तिथलंही मंदिर आहे. मी तिथला भरपूर असा शूट घेतलाय बघा, आणि इतकं छान केलेलं आहे तिथं. मी पण खूप जवळ राहून पण मला माहित नव्हतं. मी फर्स्ट टाइम ह्या मंदिरामध्ये गेले होते बघा. तर इकडं आम्हाला वाटलं अगोदर इकडं मंदिर आहे, तर इकडं चप्पल काढायला लावली. व्यवस्थाही त्यांची खूप छान आहे. त्यांनीही आतमधला पूर्ण शूट घेऊ दिलेला नाही. मंदिर वैष्णवी माता जिथं आहे तिथला, तर मला जेवढं जमेल तेवढा मी शूट घेतलेला आहे बघा. आतमध्ये जातानाच खूप सुंदर आहे बरं का. हे पूर्ण मंदिर मी तुम्हाला बाहेरून दाखवते अगोदर, आणि आतमधला जेवढा मला शूट घ्यायला जमेल तेवढा घेतलेला आहे. तुम्ही नक्की ह्या मंदिरात एकदा जाऊन या. खूप असं प्रसन्न वाटतं ह्या मंदिरामध्ये गेल्यानंतर. बघा इथं मारुतीचं मंदिर होतं, मारुती होते, पंचमुखी हनुमान. त्याचबरोबर हे वरचं मला खूप आवडलं होतं, पाहण्यासारखं होतं. तर आम्ही आतमध्ये दर्शनाला आता इथून गेलो, तर असं खूप फिरून फिरून जायचं होतं. परत रिटर्न बाहेर येऊन आतमध्ये जायचं होतं. तर आम्हाला काय माहीत नव्हतं, तर आम्ही फर्स्ट टाइम गेलो होतो बघा. आतमध्ये गेल्यानंतर पण खूप छान होतं. इथं जे आहे ते सगळ्यात पहिलं नंदीचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर गणपती बाप्पा होते, भोलेनाथ होते. खूप छान अशा मूर्त्या होत्या इथं. जेवढं झूम करून घेता येईल तेवढं मी घेतलं. इथं परमिशन होती म्हणून इथलं घेतलेलं आहे. आणि आपण एक शॉर्ट व्हिडिओ पण इथला टाकलेला आहे. खूप छान अशी देवी बसवलेली होती इथं. चला तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा. त्याचबरोबर आकुर्डी गाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये, तिथं पण तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. तिथंही आम्ही जातो, दरवर्षी जातो. तर ह्या वर्षीही गेलो होतो, आणि तिथलाही मी थोडासा शूट घेतलेला होता. तिथं कार्यक्रम चालू होता आणि ताई खूप छान असं गाणं म्हणत होत्या. त्या गाण्याचा मी शूट घेतलेला आहे. जास्ती काही नाही, फक्त तेवढं एक गाणंच घेतलेलं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा. हे बघा दत्त महाराजांची मूर्ती पण खूप म्हणजे खूप छान होती. तर व्हिडिओ जर आवडला तर एक कमेंट करा, एक लाईक करा, आणि कोण कोण या मंदिरामध्ये जाऊन आले तेही मला कमेंट करून सांगा. मी आता इथं दोन्ही आवाज मिक्स होतं, पाठीमागचा आणि माझा पण ऐकण्याजोगं होतं म्हणून मी याच्यातला आवाज इथंच ठेवलेला आहे व्हिडिओमध्ये. मोठी पर्स नाही चालत. मोठी आहे ना तुमची पर्स? मोठी पर्स आहे ना तुमची? अगं त्या मावशीन ते तिथं बसल्यात की ग? आल्यात का ग? प्यार से बोलो, जोर से बोलो. माता माता कसे हे प्रसंग वेगवेगळे आहेत. प्रत्येक जणीचा संसार वेगवेगळा आहे. तशी या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे, तर ती म्हणजे आई.
तसं कम्युनिटी रेडिओमध्ये ऑडिशन होत नाही. तुमच्या मनामध्ये जे काही तुम्हाला व्यक्त करायचं असेल ते व्यक्त करायसाठी तुम्हाला खूप सोपं आहे. आता जर तुम्ही काही सार्थ केलं तर तुम्ही माझ्या लक्षात राहाल आणि पुढे रेडिओवर आपण नक्कीच येऊ शकू. म्हणून रेडिओसाठी आभार आहे. जर कुणाला एक तुझे करो खुशी का तुझी आहे सेवा मानून गे आई सेवा मानून गे आई तू विश्वाची करते माया तू शीतल छायेची काया तू विश्वाची करते माया तू शीतल कायेची छाया तुझ्या दयेचा ओघ कंठिता झुलितल याने सेवा मानून गे आई सेवा मानून गे आई तू आम्हाला विनाशी कीर्ती तू आम्हाला विश्वासी होते तू आमच्या विनाशी कीर्ती तू आमच्या अंशाची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्ण सेवा मानून गे आई सेवा मानून गे आई तू सगळी मंजुळवाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तू सगळी मंजुळवाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविन दुसरे नाही सेवा मानून गे आई सेवा मानून गे आई माय भवानी तुझे करू खुशी का तुझी आहे सेवा मानून गे आई सेवा मानून गे आई सेवा मानून गे आई. धन्यवाद मला काय आहे हे आपल्याला पूजा म्हणून तर आहेच आहे, पण बडबड करणं किंवा रेडिओवर बोलणं याच्यासाठी काय स्कीम लागतं नाही ग मी व्हिडिओ काढते. प्रिशा प्रिशा